देगलूर तालुक्यातील बोरगाव येथील ग्रामपंचायत अंतर्गत 2021-25 या वर्षात झालेल्या विकास कामाबाबत आक्षेप घेत कामे बोगस निकृष्ट दर्जाची झाल्याची तक्रार करत संभाजी ब्रिगेड देगलूर तालुका अध्यक्ष शहाजी विठ्ठलराव बाबरे यांनी झालेल्या कामाची उच्चस्तरीय चौकशी व्हावी याकरिता देगलूर येथील उपविभागीय अधिकारी यांच्या कार्यालयासमोर दिनांक 6 जुलैपासून उपोषणास बसले आहेत। 15वा वित्त आयोग, दलित वस्ती, समाज कल्याण, स्थानिक विकास निधी, खासदार निधी, आमदार निधी, भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर विकास योजना, प्रधानमंत्री आदर्श ग्राम योजना, मनरेगा व इतर कामांची चौकशी करण्यात यावी अशी उपोषणकर्ते शहाजी विठ्ठलराव बाबरे यांची मागणी आहे। नमस्कार, मी बोरगाव शहाजी पाटील बाबरे, संभाजी ब्रिगेड तालुका अध्यक्ष व मी आज फक्त ग्रामस्थच म्हणून बोलत आहे। मी तालुक्या पदाचा कधीच वापर केलेला नाही, गैरवापर आणि करणारही नाही। पण मी माझ्या गावातील विद्याताई बसवंतराव गोपछडे यांनी एवढा मोठा भ्रष्टाचार केला आहे की ते कागदोपत्री सांगून सुद्धा थक होईल अशा पद्धतीचं आहे। मी यांना वारंवार सांगत आलोय। 12/3/2026 या दिवशी मी लेटर BDO साहेबांना दिलं होतं, साहेब या विषयावर चौकशी करावी व मला न्याय मिळवून द्यावा। पण चौकशी नुसतं थातूरमातूर करतायत। मी जेव्हा बी गेलो तेव्हा मला फक्त हो यायलेत, हो काढायलो, हो यायलेत, हो काढायलो एवढंच उत्तर त्यांच्याकडून। मला कुरुंदे साहेबांना तर अशा प्रश्न उत्तर दिलं मी विचारल्याच्या नंतर, आम्हाला काही दुसरं कामच काही नाही का, तुमचंच एक गाव आहे का, अशा प्रकार। आणि हे विषय मी असं म्हणलेत म्हणून परत BDO साहेबांना बोललोय। मी माझे वरिष्ठ जेजेराव पाटील यांनी सुद्धा आम्ही दोघं जाऊन की BDO साहेबाला चर्चा केली। साहेब यांनी अशा प्रकारे ठातूरमातूरचं उत्तर देत आहेत, तुम्ही त्यांच्याकडं काळजीपूर्वक आम्हाला हाताळा व आम्हाला न्याय मिळवून द्या अशा पद्धतीने मी त्यांना बोललोय। पण त्यांनी आम्हाला आजतागत उत्तर कधी मिळालेला नाही। म्हणून आज कंटाळून आज मी 6/7/2026 रोजी आज उपविभागीय कार्यालय देगलूर यांच्यासमोर माझ्या गावचे मंडळी आणि मी आज उपोषणाला बसलोय। जरी बसलो तर त्यांचं उत्तर काय येतंय, माझे वरिष्ठ अधिकारी आहेत, माझे वरिष्ठ आहेत जी गोपछडे या नावानं उच्चार करून माझे वरिष्ठ एक जरी फोन लावला तर यांनी पळून जातील अशा भाषेत त्यांनी गावात अशी चर्चा चालू आहे। गावचे ग्रामसेवक शिवराज देशमुख यांना 13/3/2026 या 12 विचारलं असता 12/3/2026 रोजी की साहेब मला या गोष्टीचा कधी देता निर्णय, पण त्यांनी मला अशा पद्धतीने उत्तर दिले, मला काहीच माहित नाही बघा, मी गाव सोडलोय, मी सगळे दप्तर BDO साहेबाला जाऊन देणार आहे, मी आजपासून गावात नाही, तुम्ही मला विचारू नका अशी उत्तरं दिले। मग जेव्हा 29/6/2026 रोजी ग्रामसभा घ्यायला त्यांनी बोरगाव ग्रामपंचायतला आले, पण त्या दिवशी त्यांनी दिलं म्हणल्याच्या नंतर का आले माझ्या गावात, मग त्यांनी अधिकार नाही, मी ग्रामसेवक या तुमचं गाव सोडलंय असं म्हणल्याच्या नंतर 29/6 त्यांनी कोणा उद्देशावर आले की आज मी ग्रामसभा घेतोय आणि 16 युक्त आयोगाचं आज सांगा कसं खर्च करू अशा पद्धतीने त्यांनी उत्तरं दिली। मग जेव्हा मी त्यांना विचारलं 15 युक्त आयोगाचा खर्च का आहे, तर त्या दिवशी काहीच न सांगता मीटिंग तहकूब करून निघून गेली। हे सगळं भेसळ कारभार या दोघा सरपंच आणि ग्रामसेवक या दोघांचा असं मनमिळावू कारभार चालू आहे। जोपर्यंत आम्हाला न्याय मिळणार नाही तोपर्यंत मी हा आंदोलन संपला असे जाहीर करणार नाही। मी राजाराम धोंडीबा बोडके, राहणार बोरगाव, तालुका देगलूर, जिल्हा नांदेड। माझ्या गावातील जे विकास कामे अर्धवट केलेले आहेत त्याबद्दल आम्ही देगलूरला डिव्हिजन ऑफिससमोर आमरण उपोषण ठेवलेलं आहे। तरी बोरगाव येथील समाज मंदिरचं जे अर्धवट काम झालेलं आहे ते पूर्ण काम व्हावे म्हणून आम्ही त्यांना विनंती करत आहोत। तरी पण त्यांनी त्या समाज मंदिराकडे दुर्लक्ष करून काम अर्धवट सोडलेले आहेत।
काही गोष्टी विचारत गेलं तर आम्हाला तुम्ही कुठं जायचं जावा, काय करायचं करा, आमचं कोणी काही करणार नाही, या हेतून हे शब्द आम्हाला वापरलेले आहेत. फिल्टर पाण्याची सुविधा नाही, जलजीवनची सुविधा नाही. पुन्हा आज जर मोटर जळाली तर मिनिमम 1-1.5 महिना लागते मोटर चालू करायला. आम्ही वारंवार तक्रार करतो, सरपंच साहेब मोटर चालू करा, मानत नाहीत. आज होईल, उद्याला येईल, ह्या गावी आहे त्या गावी आहे, हेच कारणं सांगतात.